सगळ्यांना तुम्ही असं ना जय शिवराय. आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं हिमतीनं सगळा संघर्ष करतात. प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो, तब्येतीची काळजी घ्या. आंतरवाळी येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या. मी तुम्हाला येऊन सांगता तुम्ही मग अत्यावर घेतलं, तुमचं अत्यार चांगलं होतं, तुमचं पहिलं अत्यार चांगलं होतं. मला आत्ताही बोलता येत नाही, चालता पण येत नाही, मोठा वेगवेगळे हार आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, कारण मी उपक्रम करून शरीराची खूप काळजी घ्या. तुम्ही येत नाही, आम्ही थांबलो इथं प्रत्येक जण येतो, भाषण ठोकून जात असतो आणि ती प्रथा या राज्याची सगळ्या बाजूला मोडली जाते. येणं, भाषण करणं, पाठिंबा म्हणून प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे. प्रत्येकानं कुठल्या विषयाचा जर न्याय मिळवत असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं. नुसतं इथं येणं, काळजी घेणं, आम्ही सोबत घेणं याने न्याय मिळत नाही. आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायचे असतील तर समाजानं, सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावर टाकलं पाहिजे. ताकदीनं केलं सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे. आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत घेतो तुमच्या आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणारा पैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जे बच्चू भाऊंनी जीव पणाला लावलाय, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागणीचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, पुढं याला पाठवणं, त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी, ते नंतर असतं, ते लग्न नंतर दे ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर इथं शेतकऱ्यांचे पोटे दाखवून शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतं. इथं जात पात आणायचं नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वोट मिळाला ना, तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो, जर बच्चू भाऊन आपल्यासाठी जीव पणाला लावला असला, बोलणारे सोपं असताना तुम्ही तीनदा झोडून आला असताना करो. तुम्हाला भाषा पडती का? चौथा दिवस झालो पशी तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावून मी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आडोटी पोटा सगळे माणसाला वरपत्रे हातकारीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ घेतलेली असते उपोषण करतात. उपोषण करतात तुम्हाला असा बसल्यावर जरी दिसला असला तुम्ही समजू नका तब्येत चांगली त्याची. चौथा दिवस महिला तुमचे चेहरे पडू नये, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो. त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती. आपण उठून बसावं, तुमच्याशी बोलावं, परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटू नये म्हणून नवीला जाऊन तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो. तुम्हाला एक छोटीशी चुणूक सांगतो, सावध करायची. आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना, तुम्हाला वाटतं ते चांगला आहे, पण ज्यावेळेस तो खाली पडतो ना, म्हणजे झोपते ते गादीवरती,
त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली, पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही. तो का सांगत नाही? तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं म्हणून सांगत नाही. कारण मी ते करत आलोय, माझ्या लोकांना वाईट वाटू नये, आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते. म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चे भाऊ सुद्धा तुमची काळजी घेते. पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात 100% त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं. ते आराम करतात असं समजू नका, कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाहीये आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसते. त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते ध्येय घेऊन असते की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही, हे पण घेऊन ते इथे बसलेले. मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, आता झालायच ना उठाव, कोणी करू द्या, ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण ते लफडे बंद करा पहिले. ह्यो आमचा नाही बसला आणि त्यो आमचा बसायला पाहिजे होता. बच्चे भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना, न्याय कोणाला मिळणार आहे? राज्यातल्या शेतकऱ्या. मग शेतकरी संघटनेचा आहे का, तो शेतकरी संघटनेचा आहे का, भाजपचा आहे का, काँग्रेसचा आहे का, शिवसेनेचा आहे का, बेसरमाचा आहे का? माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झाला तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे, कुठलाच विचार नाही करा. आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे, शेतकऱ्यांना सांगतोय मी, या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे. कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिले आणि बच्चे भाऊनी जीव पणाला लावायचं ठरवलं. राज्यातले जे जे शेतकरी आता ऐकत असतील त्यांना जोडून सांगतो, तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना, त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायची बच्चे भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे. त्यांनी सांगायचं उठाव करा, सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचो. ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्याची बंद झाली पाहिजे. शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चे भाऊ बसले. माझं जाहीरपणा नाव आहे, भाऊनी दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांना राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका, जाम करून टाका सगळं राज्य. आणि भाऊ आम्ही सोबत ज्यावेळेस जरा म्हणतो ना आपल्याला एवढं बरं का मग आपण मग कसाच घोडे करत असतो नाही ऐकलं. आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे, तुम्हाला बरोबर वाटतं घे रूप, भाऊचं तेच रूप नाही, थोपाला खाली बोटाला हानी मग तो माईकच फेकून आणि ते रूप लोकांना आवडतं. मी होतो नाही त्याला बसायला, तुमची तब्येत खराब झाली, वय झाली, समाजासाठी करणारे जर आपले तिकडे होऊन पडले होते मग काय करायचं? एक जण असं मोठं पाहिजे आमच्यात, तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो. ते माणूस खालचे आहे, जे हातात येते टॉल असतो आणि मला जरा ताकद केली त्याच्यामुळे हानीत नाही, मी गोड्या लावतो. मग तुमचं रूप ते चांगलं आहे, पण जाऊ द्या. जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून, अपंगांना न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार आहात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्यांनी जाम करायचंय. कुणी पक्ष संघटनामध्ये आणायचं आहे. बच्चे भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं, बच्चे भाऊसाठी एक दिवस, आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरवून. आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहित नाही, माझ्या आधीच येऊन गेले, माझ्या एकासाठी ते सापडायला पाहिजे होते. लगेच बैठक घेतली असते, म्हणून असतं कोणती तिसऱ्या राज्य बंद करायचं आता सांगा, उगा भाषा ढोकायचं होत जायचं काम नसावा. म्हणजे आता मला वाटलं बरोबर मी बी 4 ला जातोय, ते बी 4 ला गठ्ठे सगळे. आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं, शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहित नाही, कारण मी आपला 2 वर्षापासून नवीन म्हणून माहित नाही, त्यांना हात जोडून विनंती आहे. आता खरंच वेळ आली व्हायची शेतकऱ्यांनी आली सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागं होता, सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
तुम्ही एक मोठी बैठक घ्या, सगळे प्रेस घ्या, शेतकरी संघटनेचे जे उभ्या आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढतात आणि त्यांनी डेडलाईन द्या आम्हाला, या दिवशी पूर्ण राज्य बंद. ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी उचलावी. त्यांनी एक बैठक घ्यायची, इथं घ्या, बच्चे भाऊ समोर घ्या, कुठं घ्या, तुमचा जो निर्णय असेल तो, तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान्य. त्यांनी आम्हाला सांगा ह्या दिवशी बंद. जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चे भाऊ तुम्हाला तोंड बी दाखवणार नाही, पुरं राज्य जाम करून माया तोंडाचा लय बोलत नाही, पण जेवढं बोलत तेवढं पाहिजे. मला बोलायला त्रास होतो, पण आता भाऊवर माझा आले जीवी, कारण भाऊ झाला नाही तेवढंच. भाऊ अंतरवाले सारखी येडी घालायची, पण भाऊनी माझ्यासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय, म्हणून मी गावात पडलो. अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी, अंतयात्रा. दातड्या काढू नका, लहान विषय नाही हो. अंतयात्रा शब्द लहान विषय नाही. स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसाला. अंतयात्रा शब्द साधारण जो स्वतःच्या बायकोच्या कपाळाचं गोको कसाला देत नाही ना, अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभारायला पाहिजे. म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलो. आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय, मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे. नुसते भाऊची उपोषण करीत बसले शेतकरीच जर रस्त्यावरती नाही कसं मिळत, त्यांचा काय दोषी? तुम्ही आलात तर विजय मिळतो, तुम्ही नाही आला तर ते काय करणार? ते त्यांचा रक्त, त्यांची शक्ती, त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहेत शेतकऱ्यांसाठी, पूर्ण वेळ द्यायला तयार आहे. मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं, इथं दुसरा कोणी नाहीच ना. शेतकऱ्याशिवाय महाराष्ट्रात हाय कोण? जागतिक जाऊ दे, ते खड्ड्यात जाऊ दे, ते थोडं बाजू सोडा. शेतकऱ्याशिवाय दुसरा कोणी? आमदार असला तरी शेतकरीची, खासदार असला तरी शेतकरीची, मंत्री असला तरी शेतकरीची, कारखान्याचा मालक असला तरी शेतकरीची, पोलीस असला तरी शेतकरीची, तहसीलदार असला तरी शेतकरी, मास्तर असला तरी शेतकरीची, डॉक्टर शेतकरीची. इथं शेतकरी या राज्यात कोण नाही. आणि मग तुमचा बाप ज्यावेळेस शेती कसतो आणि तुम्हाला नाव करायला लावतो, त्यावेळेस तुमच्या बापाचीच कर्जमाफी करा म्हणून बच्चे वैध बसले, त्यांच्यासाठी रस्त्यावर येत नाही काय तुम्ही? सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं. पण पुन्हाच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो, आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो, आणि राज्यातल्या 14 करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष तेवढे एका जागेवर लवकर बसा. तब्येत खराब होत चालली त्यांची, आणि एक वार ठरवून द्या, एक तारीख ठरवून द्या. त्या दिवशी शांततेत पुरं राज्य बंद. इकडची गाडी सुद्धा इकडे जाऊ देत नाही, चाक सुद्धा आणून देत नाही. जर चाक बी हलवून दिलं ना, जायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोचेच नाही, एक बी हलवून देत नाही ज्याकडे त्याकडे. फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या, कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं. नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोणी मायानेतले ओळखीचे, एकाला फोन लावा, मी लावला असतं सगळ्याला, या इकडं आपल्याला असं ठरायचं. एक नाही ओळखीत त्याने मला नाही लावला, मी नसतो जात, कारण ते आमच्यात बॅन तुमच्यात ते असं म्हणतोय बरं का, आहे का नाही मानला नाही आपण. इथं प्रत्येक जण फुगवतो लगेच नाही बोलूया. त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं, एक तातडीची बैठक बोलावं आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा, नसता आम्ही अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार. एक दिवसासाठी नाही, पूर्ण राज्यच बंद. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद. एक डेडलाईन देऊन टाका, राज्य कसं बंद होत नाही. भाऊ आम्ही तुमच्या मागे, तुम्ही काळजीच करू नका. आणि आपण काय ते तसं का पाळणारं बरोबर नाही. तुम्ही मला चांगला जवळ बघितल्या, मी गप्पा आणतो निघून जातो नाही, एकदा बोललो ना बोललो, 1 इंच सुद्धा तुमच्या पाठीमागून मागं सरकणार नाही, 1 इंच सुद्धा. फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करू, त्या संघटनेच्या अध्यक्षांनी वेळ ठरवा. आपल्याला मात्र
शेतकऱ्यांना न्याय द्यायचा. मी कायम सोबत आहे शेतकऱ्याचं पोरगं म्हणून. काय फक्त आम्हाला सांगावं लागतं. आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही? तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही. मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो. किंवा प्रश्न शेतकऱ्याचा, इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही. कोणत्याच इथं कोणत्या जातीचा असला तरी तो शेतकरी, तो आपला बाप. आणि बाप जगला पाहिजे. सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात आहेत, त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो. आणि आपल्या दोघांचे सगळ्यात जास्त आहे विदर्भ आणि मराठवाडा, सगळ्यात जास्त. थोडेसे एक दीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्राचा पलीकडचा, पालघरचा पलीकडचा, काही तिकडचा काही भाग आहे, गडचिरोलीपर्यंत नसता. सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची. आणि मराठवाड्याने विदर्भाने जरी एखाद्या ठरलं तर काय अडचण आहे रे? मायला आपले नाते एकामेकासंग. आणि मग एकदा विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं ठरवलं, यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं. आयला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या विदर्भात पुढे जायची टप्पर आहे कोणाची. म्हणून आपले माणसं सांभाळायचं शिका. बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नये. देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा. जर का त्यांच्या जीविताला काही धोका झाला रे बाबा, मनोज जरा गेला रस्त्यावर आहेत, मग मी गोटे घेऊन असतो. पुन्हा सुट्टी नाही. पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा ही विनंती करतो. आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो, भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या. उपोषण करून नेहमी खूप हाल होते. आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.